गोलंदाजी मार्कवर प्रथम. ए स्पीडअप करा चला लवकर. ए भरत मात्र राहू दे राहू दे. राहू दे. कोण अरे तू फिल्डिंगला आलाय राहू दे इथं कोपऱ्यात ठेव त्याला. हे चला सामना चालू करा. पंचांची भूमिका येतो राजेश घरत आणि आदित्य मुंडे. प्रथम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्वीप केलाय डिक्लारच्या स्वरूपात. एक पंच आदित्य मुंडे यांचा इशारा येतोय. तसेच अशोक घरत यांचं सुद्धा मी स्वागत करतो. संतोष पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी राहुल यास 100 रुपयाचं पारितोषिक. पहिला वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या खुली गेले. एक धाव. पुन्हा एकदा प्रथम तो राहुल. आता मात्र फटका सजवला. चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय. खराब क्षेत्ररक्षण दर्शनाच्या माध्यमातून पाहतोय आपण. तत्पूर्वी एक धाव चोरले. पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहतोय आपण अक्षय. ते मात्र फटका खेळलाय. चेंडू वन बाउन्स जातोय का सीमारेषा पलीकडे. ते मात्र 4 धाबा. चांगली फलंदाजी पाहतोय आपण. जीवनदान मिळाला होता आणि त्याचाच फायदा घेतलाय. सार्थक यांनी कॅच पकडली तर आदित्य यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी. इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे. पंचांचा इशारा तो बाद. जयदास मात्रे यांना सुद्धा सुवर्ण संधी. एक कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक दीपक मात्रे यांच्याकडून. 500 भाव वाढलाय. 500 रुपये पारितोषिक जयदास मात्रे यांना एक कॅच साठी. आयोजक कुठे असेल समालोचन कक्षात यायचे आयोजकांनी. सामनावीरचा बक्षीस द्यायचं महेश काटकरी याला. पुन्हा एकदा प्रथम टू वेदांत. इथे मात्र फटका चांगला सजवला होता. चेंडू इथे झेल होते का पाहायचे. इथे मात्र झेल झाले. खराब फलंदाजी पाहतोय आपण. इथे मात्र डू और डाय मात्र ठेवायचे. गिरीश घरत कृपया आपण सर्वांनी मदत करायची. शांतता ठेवायची. थोडा कॅमेरा आपला चालू आहे त्यामुळे थोड्या कॅमेऱ्याच्या बाजूला होऊन आपण चर्चा करायची आहे. प्रथम तो आनंद. ते मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता. एक काय विषय करू दे. चोपवन आज काही चोपवण्यात होत नाही. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा एक धाव. निर्धाव नाही डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. यानंतरची मॅच असेल आदित्य मुंडे वर्सेस सोज्वल घरत. आता मात्र फटका केलाय. चेंडू खाली येतो स्वतः योगेश घरत. इथे मात्र चेंडू कुठे हात कुठे आणि तत्पूर्वी षटकार. चौकार. ओके चौकार. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगला झाला असता तर चेंडू अडला असता. पण संभाजी मात्रे आपला जरा सहकार्य लावल. तिकडे एक बांबू पडत आलाय तो कृपया करून आपण काहीतरी आयोजन करा त्याचं. जयदास यांनी कॅच घेतली तर
दीपक म्हात्रे यांच्याकडे तब्बल 1,000 रुपये. इथे मात्र आउटफील्ड थोडी खराब, चांगले क्षेत्ररक्षण पाहतो आपण वेद घरत याच्याकडून. चांगला थ्रो फेकतोय, जकडून ठेवलंय पूर्ण. राहुलने एक चौकार नक्की मारला, पण कुठेतरी बरसायला पाहिजे होतं, कारण समोर जर पाहिली तर तेवढ्या ताकदीची टीम. ऋतिक ठुमरे कुठे असतील, समालोचन कक्षात यायचंय. फुलटा चेंडू, इथे मात्र योगेश टोंबरे यांनी चांगला झेल पकडला. राहुल याच्या पारीचा अंत. पाहिजे योगेश टोंबरे चांगलीचे क्षेत्ररक्षण पाहतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक, 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिर 15 या धावसंख्येवर. शेवटचं षटक पाहतोय आपण. सिद्धेश रघुनाथ भोईर शाहीर आपल्या ऋतिक टोंबरे कुठे असतील यायचे समालोचन कक्षामध्ये. व्हाईट चेंडू, नक्की व्हाईट चेंडूने संघाच्या धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 1 ने वाढते. शोध्याचा बॉल, बॉल गेला आहे सिंगल रन, 1 रन होता. अंकित अंकित कोणी जेवायचं राहिलं तरी जेवून घ्या. अंकित भोईर यांनी 2 षटकामध्ये 555 रुपये सूरज म्हात्रे यांच्याकडून पैसे जमा करू. बघूया सिद्धू याला संधी देतोय का नाही. 2 बॉल 2 षटकाराची संधी देतोय का नाही. आता आनंद दादा आलेला बॅटिंगला. बघूया सिद्धू कसा वळ लागतोय, कसा सुपर शॉट मारतोय. आता आनंद बघू दे. ज्यादा सिंबॉल टाकला आणि बघू काय करतो सिद्धूला. टप्पा बॉल, टप्पा उडी मारून कॅच घेतलेली आहे आणि आनंदच्या बॅटिंगनं 2 रन. सच्चा वाडीने कॅच घेतली तर जयेश टोंबरेकडे 500 रुपये. आनंद दादा आता बुटात तापवतोय, सिद्धू आता बॉल तापवतोय. अंपरचा निर्णय अंतिम राहणार. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज. सॉरी 2 बॉल आहेत. रोहित घरत यांच्या हातातून पायातून बॉल गेलेला आहे आणि योगेश घरत यांच्या डेंगतनं बॉल गेला आहे. तो गेला चौकार. सांगितलं मी वाईट नोट लावले पैसे. आता एकच बॉल राहिला दादा, एकच बॉल राहिलाय, दुसऱ्या वर लाव. राष्ट्राचा बॉल आनंदनी मारलेली उडी मारून बॉल गेला आहे 1 रन साठी.
अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कोणी अंपायरची वादावाद करायची नाही. या लागली नाही त्याला. आदित्य मुंडे आणि सुजय भोर कुठे असेल नाही टॉच ओढून घ्या. अलीबाईला आम्ही टॉच ओढू म्हणतो. अलीबाई अलीबाई टॉच. सूरज सूरज घरी टोपी बी घालून आला भाष्यासारखा गणपती बाप्पा मोरया. अठरा बॉल 26 धावांची गरज. पुन्हा एकदा परेश टोंबरे ग्राउंड मध्ये उतरलेला आहे आणि तसेच त्याचा परेश टोंबरेचे छोटे बंधू ऋतिक टोंबरे. परेश टोंबरे यांनी कॅच घेतली तर 500 रुपयाला पारदर्शक ऋतिक टोंबरे यांच्याकडून. हरेश टोंबरेकडून 1000 रुपये. मी देईन माझं पैसे काय बांबू पाडलाय बघ त्याचा बघा बंदोबस्त होतो. कोण तर तो बांबूचा बंदोबस्त करतो 50ला पाडला 60 येईल. आयोजक आयोजक अर्जुन घडत ते त्यांच्यासाठी करून घ्या. प्रिन्स टोंबरे सुद्धा उतरलेला आहे. बॅटिंगला आलेला आहे प्रथम गोपी आणि माझे प्रिय बंधू दर्शन टोंबरे बॅटिंगला उतरलेला आहे आणि बॅटिंग राहुल घरत लवड्या. बेस्ट बॉलर राहुल दादा घरत. प्रथमने काय बॅट टापून आणले. बघू आता काय करतोय. दर्शन डोंगरे आलता महिन्यावर प्रॅक्टिसला. आता बघू अनिकेत पाटील. तसेच आपल्या रमेश स्वागत करू. 18 बॉल 26 धावांची गरज. परेश टोंबरे टाळे होत होता. पहिली बॉलिंग कोणी तर राहुल होता. पहिला चेंडू आणि पहिला षटकार. धनदिन दा दा. पहिला चेंडू आणि दिन 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 षटकार. बघूया दुसरा चेंडू घेऊन येतोय राहुल घरत आणि दात दात बॅट आपलं प्रथम. दुसराही चेंडू धनाधून षटकार. दोन बॉल 2 षटकार. बॉलर थोडा घाबरला कसं वाटतंय. वाईट टाकला. बघा राहुल काय टेन्शन नाही. बिंदास टाक. हे प्रथम काय बॅट पाजून आलाय. बघूया तिसरा बॉल.
घेऊन येतो राहुल घरत. प्रथमची पण जिरली वाटतंय, टुपू टुपू मारतोय. आमच्या दर्शनला देर बॅटिंग, महिन्यावर प्रॅक्टिसला आलाय. माझे छोटे बंधू दर्शन दादा ठोंबरे यांना काय स्ट्राईक भेटत नाही. स्लोवर चेंडू, राहुलला ही चालाकी आहे कसा बॉल टाकायचा कसा. माझ्या बंधूला बॅटिंग आलेली आहे, माझा बंधू काय करतो बघूया. पिके पिके 4 बॉल 14 रन. दर्शन ठोंबरेने षटकार मारले 2 बॉल 2, तर हरीश ठोंबरेकडून 500 रुपयाचा पारितोषिक. आणि 3 बॉल 3 मारले तर ऋतिक ठोंबरेकडून 500 रुपये. दर्शन ठोंबरे यांच्या बॅटिंग, दर्शन ठोंबरेच्या बॅटिंगवरून षटकार. महिनाभर काय नक्की काय चौकर, सॉरी माय मिस्टेक, चौकर. लास्टचा बॉल काय करतो बघूया. वाईट चेंडू, राहुल गेरे यांचा लास्टचा चेंडू बघूया. दर्शन ठोंबरेच्या लागलेला पायाला बॉल. हे अनिकेत पाटील इकडे तुम्ही 19 रन 19 12 चेंडू 12 चेंडू किती पाहिजे बघ हे. अनिकेत 12 चेंडू 7 रन. अक्षय भोर 12 चेंडूंनी जिंकण्यासाठी 7 रन. बघूया प्रथम कसं सामना जिंकवतोय, षटकार जिंकवतोय का एक रन जिंकवतोय. सूरज, मला वाटलंच. अरे पिकेकडे बॉल आलता पण पिकेने संधी दिली दुसऱ्याला. एक मिनिट बघूया आता सूरज यांचा चेंडू. आणि सोजल यांची टीम टॉचविन झालेली आहे. अनंत बोबडे ही 1 रन वाचवलेली आहे. बघूया हे पेंगुइन बघूया प्रथम गोपी काय करतोय, सामना कसा जिंकतोय. प्रथमच्या हातात बॅट, सुरेशच्या बॉल फेकलेला आहे. प्रथमने मारलेली 1 रन. पिकेने कॅच घेतली. परेश टोंबरे अर्जुन डोंबरेकडे 1000 रुपये. हे बोलले हे जाऊ दे चल, ते आम्ही बहुत कॉम्प्रोमाइज करू आम्ही. आता बॅटिंगला आले राजेश म्हात्रे काय करतोय मैदानात बघूया आता. आणि प्रथम गोपी थोडा पेसलेला दिसतोय पण बघूया. दीपक वाघमारे इकडे या. नौ बॉल 5 रनों जरूरत. देखते हैं अभी क्या होता है. कुछ नहीं. सूरज के हाथ में बॉल है. बैटिंग में आया है राजेश मात्रे अभी क्या करता है देखते. राजेश मात्रे ने किया टच और बॉल टच करके छोड़ दे. और राजेश मात्रे ने चौकार मार दिया तो उसको मिलेंगे अर्चन टोमरे से 2000 का पारितोषिक. देखते हैं गाइस सूरज क्या करता है. टुचुक करने का प्रवास. और राहुल जबरदस्ती उसको आउट नहीं कर रहा. राहुल को भी पता है क्या करने का और कुछ नहीं.
राहुल कुछ तो अपील कर रहा है, क्या करने का है कुछ नहीं, देखते हैं अभी। अंपायरचा निर्णय अंतिम राहील, अंपायरचा निर्णय अंतिम राहील। बघूया आता, राजेश गरत निर्णय द्या। रुपेश दादा घरे तिथून सांगतोय आउट आहे का नाही। अनिता दादा पुरपेटा, श्यामदादा काका डोंगरे, चंद्रकांत दादा डोंगरे, लक्ष्मण दादा पाटील। अंपायरचा निर्णय अंतिम राहील, कुणी काय बोलायचं ना। आयोजक आयोजक बघा काय विषय। उलटा फिरो उलटा फिरो. आयोजक बघून घ्या काय विषय घ्या. अरे एक चेंडू खेळू द्या ना, बॅटीला बॉल मारून आउट होऊ द्या ना. एका विषयी 5-5. संभाजी काका मात्रे आपल्या सिपोला मेहनत करताना दिसून येते. धडाधड ते आपल्या सिपोसाठी मेहनत करतात, हातोडी घेऊन फिरतात. त्यांचाही सत्कार केला जाईल नंतर मॅच संपल्यावर. सगळा ग्राउंड बिंड सगळा पाप बीप केल्यावर सगळा मांडवणं काढल्यावर त्यांचा सत्कार केला जाईल. आमच्या गावाची शान येते, वारकरी संप्रदायाची. अंपायर आणि आयोजक तिथे थांबा, सगळे बाहेर या. अंपायर आणि आयोजक ओई ट्रान्सपोर्टचे मालक जयदास दादा घरत यांचंही आगमन झालेलं आहे. अंपायर, कॅप्टन आणि आयोजक तिथे थांबा, सगळे बाहेर या. ते आपल्या गावाला पाण्याची सेवा करून देतात. 5 रन म्हणजे 5 रन. किती बॉल? 7 बॉल 5. शुभ्यांची बॅटिंग आणि बघूया काय करतोय. नाही. आणि
गणेश टोंबे माझ्याकडून 50 रुपये मागतोय आणि सूरज गरे यांचा बॉल, शेवटचा बॉल, बघूया तो काय करतोय. सिद्धू हे लाईव्ह बंद कर. आयोजक आणि अंपायरचा निर्णय अंतिम राहील आणि कॉमेंट्री तुम्ही लाईक कमेंट शेअर करू शकता. संपर्क द्या. हे संपर्क दे कुठल्या मॅचनं कॉमेंटेटर म्हणून ऋतिक टोंबरे याला बोलवायला जाईल. ओम साई MTC या चॅनल तुम्ही फॉलो करा आणि शेअरही करा. कोणी जेवायचं राहिलं तर ते जेवून घ्या. अर्धा तास फक्त जेवण चालू आहे. तर थँक्यू तुम्ही दाखवल्याबद्दल. आणि मी लास्ट सांगतोय अंपायरचा आणि आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार. हे पतन ए बरकता आयोजक सुरतचा शेवटचा चेंडू. राजादा शेवटचा चेंडू. बघूया काय करतो आणि काय नाही. राजेश म्हात्रे हे बॅटिंगला. प्लीज लाईव्ह चालू आहे, प्लीज बाहेर निघा. सगळे बाहेर या. ओ बाहेर भेटली. सहा बॉल 5 रन. प्लीज बरं दादा आयोजक भरत इथे सगळ्या बाजूला काढ. 6 चेंडू आणि 5 रनची गरज. बघूया दर्शन दादा टोंबरे हे बॅटिंगला. दर्शन टोंबरे यांनी षटकार मारला तर हरेश टोंबरे यांच्याकडे 1000 रुपये. दर्शन कुठला हॉटेल? दर्शन टोंबरे यांनीचा बॅट मोहतोय. आयोजक तुम्ही बघू शकता अर्जुन दादा घरत आणि भरत म्हात्रे यांच्याकडून 6 चेंडू आणि 5 रनची गरज. अवंत पब्लिक बाहेर प्लीज.
आवंतक पब्लिक बाहेर, जजेस मात्र बाहेर. प्लीज आवंतक पब्लिक बाहेर व्हा प्लीज. आयोजक काय बोललो मी दर्शनला ना बोललो मी विचार थोडा पिसळलेला आहे. प्लीज बॉलिंगला सज्ज मैदान. लवकरात लवकर मॅच चालू करून घ्यावे. बॉलिंगला सज्ज वेदान गरज. स्ट्राईकला दर्शन डोंगरे. प्लीज टाइमपास करू नका, पेनल्टी लागेल. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. आदित्य मुंडे. बोला तो आयोजन आहे ना, कुठे पाण्याला बोलू का तुम्हाला. हॅलो भरत मात्र दर्शन टोंबरे. थोडा कोणीही मॅच इझी घेऊ नका. असा बॉलर का लास्टच्या बॉलरपर्यंत मॅच घेऊन जाऊ, पण ती मॅच आपल्या अंगावर याची पण शक्यता आहे. 5 बॉल 5 रनची गरज. बघूया व्यादन यांचा दुसरा बॉल. 5 बॉल 5. थर्ड अंपायरची गरज. थर्ड अंपायरसाठी आम्ही दीपक म्हात्रे थर्ड अंपायर रोशन दादा घरत. थर्ड अंपायरची आला ठीक आहे सर. थर्ड अंपायर बघा व्यादन यांचा दुसरा चेंडू काय करतो आणि दर्शन दादा स्ट्राईकला. प्लीज आवंतर पब्लिक बाहेर व्हा. आयोजक अर्जुन दादा लाईन वर पाठी लाईनीच्या मागे आहे. सगळे प्लेयरांनी लाईनीच्या मागे. दर्शन डोंबरे षटका मला तर अर्चन डोंबरे बरोबर 5,000 रुपये. दुसरा चेंडू टाकले सज्ज वेदांत घरत. दर्शन बॅट चोलतय मातीला. दुसरा चेंडू दर्शनने प्रॉपर टच करून शॉट मारला आणि काय बॉलाच्या या फिल्डिंगला कसा बॉल उडला कुठून उडला त्याला पण समजलं नाही. आणि दर्शन डोंगरेच्या बॅटिंग निघणार आहे दणदणा चौकार. 1 रन. 4 बॉल 1. बरं तुला आता ताकीद देता लाची मध्ये कोण आलं ना तुला धरून मी आता मारीन बघ. तुमचा आयोजक बघा. हो उपरवाला आशीर्वाद कंचावर पायाला ना आता हरली गाडी. 4 बॉल 1 रनाची गरज. बघूया वेदांवर या परेश टोमरेनी बॉलिंग दिले वेदांना. बघूया तो विश्वास घात करतोय का काय करतोय. बघूया वेदांचा प्रयत्न. दर्शन टोमरे बॉल प्रॉपर टच करून दर्शन टोमरे आउट. 3 बॉल 1. कोणी लास्ट बघूया मॅच लास्टच्या बॉलापर्यंत जाते का लास्टच्या. निकेश गर तुम्हाला काय वाटतंय. काय ना वाटत बघूया मॅच एकदम अंगवालेली अलिबागच्या डोळ्यात पाणी आलं मॅच बघून. चुकूनही तुम्हाला बॉल लागला तर अजून बरका पडेल म्हणून थोडा बाहेर व्हा. हे मागवा सगळ्यांनी मागवा. आयोजक आपला थोडा तो गरम झालेला आहे उन्हामुळे. मागवा सर्वांनी मागवा. 3 बॉल 1 रनाची गरज. परेश टोंबरेची टीम काय करते बघूया. आणि अंपायरचा निर्णय अंतिम राहणार. अंपायर बघा बोलतो अंपायर 3 बॉल 1. बघूया वेदांचा बॉल काय घडतोय. दिनादिन दा आणि अंपायरने आमच्या बॅटमॅनने घेतलेला आहे बाजूला. आणि आमच्या वादाने थोडा गांगरवलेला आहे. आता वादा बघू काय करतोय.
घष्टी शॉट मारतोय का कसा शॉट मारतोय बाबा आणि संघ विजय आणि दर्शन मच्छिंद्र डोंगरे यांची टीम जिंकलेली आहे. दर्शन डोंगरे तुमचा पारितोषिक घेऊन जा. दर्शन डोंगरे तुमचा पारितोषिक 5,555 इकडे लवकर या. प्रथम गोपी 14 धावा आणि 2 विकेट तुमचा सामनावीर घ्यायला या.